झाले म्हणजे ज्याला ही तिन्ही चरित्र कळाली, 13ही अध्यायाचं रहस्य कळालं, त्याचा संसार सुटला, तो ईश्वराच्या चरणी गेला. संसारात नुकसान होईल पण त्याला भगवती प्राप्ती होऊन जाईल, हे 3 तऱ्हेचा खरा अर्थ आहे. गीतेत देखील 9:18 म्हटलेलं आहे. गीतेमध्ये 9 विषय भगवान कृष्णाने अर्जुनाला समजून सांगितले आणि ते 18 अध्याय सांगितलेत. विषय 9 आहे, अध्याय 18 आहे. ज्यालाही गीता कळाली तो या संसारातून सुटला. माणूस मरतो, होतं काय, त्याच्यामुळे इतक्या इच्छा राहून जातात मरताना देखील, खाण्याच्या, पिण्याच्या, संसाराच्या, नातवांच्या लग्नाच्या, कोणाला तुझं तोंड पाहायची इच्छा राहून जाते, बायांना अनेक तऱ्हेच्या इच्छा मनात राहून माणूस मरतो. स्वाभाविक परिणाम काय होतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ज्या वासना मनात ठेवून माणूस मरतो, त्या वासनाच्या भोगासाठी त्याला पुन्हा यावं लागतं, कारण त्या वासना मनात होऊन जातात. त्यामुळे मोक्ष म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आम्ही एक सोप्या शब्दात सांगतो. एकदा अशी गंमत झाली, एक वयस्क व्यक्ती त्याने आमचं पुस्तक घेतलं विकत आणि सांगितलं, स्वामीजी तर मला काही संदेश लिहून द्या ना. तर मित्र म्हणाला, अरे या वयात काय संदेश लिहून घ्यायचा, गोवऱ्या पोत्या स्मशानामध्ये, आता संदेश लिहून काय करणार. आम्ही म्हणाला ठीक आहे, त्यांच्या वयाप्रमाणे संदेश लिहून देतो. आणि त्यावर 2 ओळी लिहून दिल्यात. श्वास संपणे इच्छा बाकी, श्वास संपणे इच्छा बाकी, याचे नाव मृत्यू असे. श्वास संपणे इच्छा बाकी, याचे नाव मृत्यू असे. इच्छा संपणे श्वास बाकी, इच्छा संपणे श्वास बाकी, याचे नाव मोक्ष असे. आणखी मोक्षाची काही मोठी व्याख्या करायची गरज नाही. शरीर आहे, श्वास चालू आहे, कुठलीही इच्छा उरली नाही, काही पाहायची इच्छा उरली नाही, काही खायची इच्छा उरली नाही, कुठली वासना मनात उरलेली नाही. शरीर आहे, चाललेलं आहे, जगतो आहे. श्वास संपणे इच्छा बाकी, त्याचे नाव मृत्यू असते. इच्छा संपणे श्वास बाकी, याचे नाव मोक्ष असे. हे केव्हा साधेल? ते भगवती कृपा झाली तर. तुम्हाला एक गंमत माहिती आहे, अर्जुनाच्या रथावर भगवान कृष्ण सारथी म्हणून बसला, युद्ध जिंकला. पण युद्ध स्वतः अर्जुनाला करावं लागलं, युद्ध कृष्णाने केलं नाही. तो फक्त सारथी होऊन बसला. भाग्य आहे अर्जुनाचं की भगवान कृष्णासारखा सारथी त्याला मिळाला. पण ते देखील युद्ध तर स्वतः अर्जुनाला करावं लागलं. पण जर तुम्हाला सिंह होता आलं, तर तुम्हाला सिंह होता आलं म्हणजे काय ते नंतर सांगतो, तर भगवतीच युद्ध करेल, तुम्हाला युद्ध करावं लागत नाही. म्हणतात भगवती सिंहावर बसलेली आहे आणि ते राक्षसाचा तीच वध करते आहे. सिंहाला राक्षसाचा वध करायची गरज पडत नाही. सिंहाचं काम फक्त भगवतीला आपल्या पाठीवर धारण करणं एवढंच आहे. सिंह होणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही कुत्र्यात दगड फेका, का होईल? कुत्रा तर दगडाचा मागं धावेल. दगड कोणी फेकला तिकडे कुत्र्याचं लक्ष जात नाही, कुत्रा धावतो तर दगडाचा मागं. पण सिंहावर जर कोणी गोळी मारली किंवा भाला फेकला किंवा धनुष्य बाण मारला तर सिंह त्या वस्तूकडे बघणार नाही, मारणाऱ्यावर तो उडी घेईल. तो बाण त्या दगड किंवा शस्त्र ते पाहणार नाही सिंह. सिंह काय करेल? ज्याने त्याच्यावर आक्रमण केलं, ज्याने त्याच्यावर बाण सोडला, गोळी सोडली, जे काही केलं असेल तो मारणाऱ्या शिकारीवर उडी घेईल. याचा अर्थ असा, सिंहाची प्रवृत्ती आहे कुठल्याही प्रश्नाचा मुळाशी जाण्याचा. आम्ही सगळे प्रश्न बरोबर पाहत राहतो. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची ज्यावेळी माणसाला सवय लागेल त्यावेळी तो सिंह होतो. आता तुम्हाला जीवनात काही ना काही दुःख येतात, पण ते तुम्ही ते दुःख सोडण्याचा काही ना काही प्रयत्न करत राहतात. अध्यात्मात रमलेला माणूस काय करेल? हे मला दुःख का भोगावं लागलं,
मी जन्माला आलो, हे शरीर धारण केलं म्हणून सगळे दुःख भोगतो आहे. पण जन्म मरणाच्या चक्रातून जर मी सुटलो असतो तर कुठं दुःख झालं नसतं. मग दुःखाचं कारण माझा सून चांगली नाही का, माझा नवरा चांगला नाही, त्याचा मुलगा वाईट निघाला, ही सगळी बरोबरची कारणं. दुःखाचं मूळ कारण कुठं? तुम्ही जन्माला येतात, पुन्हा पुन्हा जन्माला येतात, पुन्हा पुन्हा वासना गोळा करतात, पुन्हा पुन्हा इच्छा गोळा करतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा दुःख भोगतात. आमचे एक आश्रमात एक साधिका खूप चांगली साधना चालली, तिची आतली शक्ती जागृत झाली, त्याला त्रास व्हायला लागला. ती म्हणाली, स्वामीजी या त्रास सहन होत नाही. मला बेटी थोडी दिवस सहन करून घे. होतो, आम्हालाही माहितीच होतो, थोडे दिवस सहन करून घे. अशा करता माझ्या गमतीने प्रश्न विचारला. म्हटलं बेटी तुझी कधी दाढ दुखली होती का? हो. किती त्रास झाला? खूप त्रास झाला, दाढ दुखली. पूर्वी अशी एक म्हण होती की कोणाची दाढ दुखली तर गल्लीला उजागरा. कारण ते दाढ दुखून ते ओरडायचा की सगळ्या गल्लीला जागून ठेवायचा. आता खूप शोध लागले त्यावेळेस दाढ दुखीवर उपाय निघाले. पण तुमची कधी दाढ दुखली असेल आणि तुम्हाला माहिती आहे दाढ दुखली म्हणजे काय होतं? दुखली ना बेटी? हो. एकदा दुखली, दोनदा दुखली. म्हटलं मग 2-3दा दुखी पुढेही दुखू शकते. पुढचा जन्म घेतला पुन्हा दाढ दुखी भोगायला लागेल, आणखीन जन्म घेतला आणखीन दाढ दुखी भोगायला लागेल. त्यापेक्षा हे आता जो त्रास होत आहे साधनेमुळे, हे दुःख आत्ताच सहन करून घे, म्हणजे दाढ दुखी पुन्हा आयुष्यात होणार नाही, का पुन्हा जन्मच घ्यावा लागणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमध्ये. मी तुम्हाला मागच्या एक गंमत सांगितली ती. मे महिन्याचे वैशाख महिन्याचे दिवस होते. कडक ऊन पडलेलं होतं, भर दुपारची वेळ. आणि आम्ही अहमदाबादला आमच्या एका ओळखीच्या प्रिन्सिपालच्या घरी पोहोचलो. दुपारी गेलो, बसलो. त्यांच्या सुनेने ग्लासभर पाणी आणून ठेवलं आणि संकोचाने म्हणाली की स्वामीजी पाणी माठाचं आहे. म्हणजे बेटी त्यात का संकोच करायचं? पाणी माठाचं आहे. आम्ही आश्रमात काही फ्रीज ठेवला नाही आहे, आम्ही माठाचंच पाणी पितो. फ्रीजच्या पाण्याची आम्हाला गरज आहे, आम्ही पीत पण फ्रीजचं पाणी. पण ते एवढं संकोचाने का सांगते की माठाचं पाणी आहे? ती म्हणले की स्वामीजी घरात फ्रीज आहे, घरात फ्रीज आहे, पण माझा मुलगा जो 5-6 वर्षात, त्याला न्यूमोनिया झालेला आहे, अंगात ताप आहे, छातीत कफ आहे, खोकला येतो आहे, त्याचं असंच चालू आहे. आम्ही जर फ्रीजचं पाणी प्यालं तर तोही रडतो, तोही मागतो मला फ्रीजचं पाणी पाहिजे. फ्रीज चालू असेल तर मलाही पाणी पाहिजे, मलाही आईस्क्रीम पाहिजे. मग त्याला समजून सांगतो, अरे तुला ताप आहे, तुला खोकला आहे, तुला कफ आहे, फ्रीजच्या पाण्याने तुला जास्ती नुकसान होईल, जास्ती त्रास होईल. तो ऐकत नाही, रडत राहतो, मलाही पाहिजे, मलाही पाहिजे. शेवटी आम्ही फ्रीज वापरणंच बंद केलं आणि सांगितलं आपलं फ्रीज बिघडलं आहे, आम्ही माठातले पाणी पितो, तर तोही आता काही रडत नाही फ्रीजच्या पाण्यासाठी. फ्रीज बिघडला आहे. आता तुम्ही काय म्हणाल त्या बाळाला? न्यूमोनिया आहे, कफ आहे, खोकला येतो आहे, तापाने फणफणलेला आहे, आणि तरी जो फ्रीजचं पाणी मागतो, रडतो, हट्ट करतो, तर तुम्ही स्वाभाविक काय म्हणाल? बालबुद्धी आहे. बालबुद्धी आहे, त्याला काय कळतं? म्हणणं सोपं आहे, बालबुद्धी आहे, त्याला काय कळतं? जर स्वतःकडे विचारा की आपली तरी बुद्धी विकसित झाली आहे का? कारण आपण बालबुद्धीचंच आहोत. कारण तुमची जर बालबुद्धी नसती तर मग या संसार चक्रातून सुटण्याचा प्रयत्न केला असता. तो बालक न्यूमोनिया घेऊन फ्रीजच्या पाण्यासाठी रडतो आहे. तुम्ही संसाराच्या सगळ्या वासना इतके जन्म भोगत आलेले आहेत, पुन्हा पुन्हा त्या वासना भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत आहात. ही तुमची बालबुद्धी नाही तर काय आहे? विचार करा. दुसरी गंमत, आम्ही आश्रमात चिमण्यांसाठी त्यांनी घरटी बांधली म्हणून असे खोके गेला, प्लायवरचे छान खोके केले. 15 एक घर आहेत त्यांचे आहेत. चिमण्या येतात, तिथं घरटी बांधतात. पण तरी काही चिमण्या कधी कधी आतमध्ये येऊन ट्यूबलाईटवर घरचं बांधण्याचा प्रयत्न करतात. ते ट्यूबलाईटचं जो हे असतो स्टार्टर जे काही तुम्ही म्हणता, त्याच्यावरती थोडीशी जागा असेल तर ते घरटं बांधतात.
तुम्ही तुझ्या घरात पाहिलं असेल, चिमणा तिथं घट्ट बांधतात, ते काड्या अंड्यात ठेवतात, त्या खाली पडतात, तिथं घट्ट बांधलं जात नाही, तर ते गोळा करतात आणि मग त्यांचा जो काळ असो ऋतूचा अंड देण्याचा, त्या काळात ट्यूबलाईट होत्या यायचा, ते घट्ट बांधण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला रोजच झाडू घेऊन ते काढावं लागतं. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की त्या चिमण्या तिथं घट्ट बांधतं आहे आणि आम्ही रोज काठीने काय झाडून त्याने घट्ट काढून टाकतोय, त्याला बांधूच देत नाही, भांडायला आलं तर आम्ही उडवून देत आहे, तुम्ही आम्हाला कठोर म्हणाल का? आम्ही कठोर आहोत का? कारण आम्ही आधी त्यांना 15 घरं बांधून दिले, इथं राहा बाहेर छानपैकी, तरी त्या ट्यूबलाईटजवळ येतात, तिथं बांधतात, दुसरीकडे बांधतात. आम्हाला काय चिंता असेल? उन्हाळ्याचे दिवस आहेत, पुढे पंखा चालू केला, त्या जो चिमणी आत आली, तिला पंखा लागला ती मरेल. मग तिला वाचवायचं असेल तर ती आत येणार नाही याची काळजी घ्या, तिला उडवावं लागतं. तिथं ट्यूबलाईटवर घट्ट बांधतं, समजा चुकून घट्ट बांधलं गेलं त्यात अंडी दिली तर काय होईल? अंडी खाली पडतील, फुटतील. मग तिला तिथं घट्ट बांधून देत नाही, कारण ती अंडी तिथं राहणार नाही, खाली पडणार, आणि म्हणून आम्ही ते घट्ट तिथं काढत राहतो रोजचा रोज. आम्ही कठोर आहोत का? तुम्ही आम्हाला आरोप करा का स्वामीजी तुला काही जीवबुद्धी नाही, दयाबुद्धी नाही, भूतदया नाही, तुझ्या चिमणाचे घट्ट तोडून टाकतात? नाही, तोडण्याचं कारण हेच आहे, पंखा चालू असेल किंवा घट्टावरून ते अंडी खाली पडतील, दुसरीकडे जागा करून दिली आहे, आणि तरी ते तिथं येत असेल तर आम्ही ती घट्टी तोडत राहतो. आणि जर तुम्ही आम्हाला कठोर म्हणत नसाल, आता म्हणायचं असेल तर तुमची मर्जी, का आम्ही त्याच्या चांगल्यासाठी करतोय. मग तीच भगवती त्यावेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही प्रश्न उभा करते. हे मी माझं घर बांधलं, काही वादवाद सुरू झाले, भावंडामध्ये कोर्टामध्ये केस कधी चाललेला आहे, 5 वाद, क्या काय मला अशी अडचण येते की भरले घर विकावं लागतं, तो काय कर्ज झालं आहे, घर विकावं लागतं, आणि लागेल मग तुम्ही देवाला दोष द्यायला सुरुवात करतात. काय देवा, मी तुझी एवढी पूजा करतो, एवढी माळा हातात घेऊन जप करतो, एवढं सगळे काय करतो, मला हे सगळं दुःख, माझं राहतं घर मला विकावं लागलं. त्यावेळी जर ती भगवती म्हणाली, अरे तुझं घर इथं नाही बांधायचं, तुला कुठं घर बांधायचं आहे? भगवान कृष्ण गीतेमध्ये जिथं म्हणतो, यद् गत्वा अनन्यवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासते सूर्यो निशांको न पावका, न तद्भासते सूर्यो निशांको न पावका, यद्गत्वा अनन्यवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथं गेल्यावर पुन्हा परत यायचं नसतं ते तुझं घर, तो त्या घराशी संबंध आहे, त्या इथल्या घरावर तू अडकू नको, म्हणून मी तुला हे घर विकावं लागलं. जर आम्ही कठोर नाही तर ते भगवती पण कठोर नाही. जर तुमचं घर विकलं गेलं की तुम्ही स्वतः घरच भरलं गेलं नाही, तुझ्या घरात काही अडचण नेलात, संसारात काही अडचण नेलात, तर संसारात येण्याचे दुःखाचा असा एवढाच आहे, ते भगवंती म्हणते इकडे ये. एक सुतार काम करत, सकाळची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, सकाळच्या लवकर उठला आणि सुतारी काम करत बसला. कारण गावात कोणातरी बंगला बांधला जात होता आणि त्याचा दारदे चौकट बसायचा मुहूर्त होता, दारदे चौकट बसायचा मुहूर्त होता आणि त्याला ती चौकट तयार करून लागलीच द्यायचं होतं. म्हणून तो काम करीत सकाळीच बसला अंगणात. सकाळचं कोळं ऊन होतं, काम करतो आहे, थोडा सूर्य वर आला, ऊन तापायला लागलं. आईने हाक मारली, अरे बाळ ऊन तापायला लागलं, आतमध्ये. अगं आई येतो, थोडंसं काम राहिलं, आता इथे उठू, आतमध्ये येऊ, ओट्यावर पुन्हा सगळं सामान घेऊ, उचलू, थोडंसं कामला आटोपतो. तो काम करत राहिला, नादात आहे, काम पुरं करायचं आहे, दिलेल्या वेळी ते पोचवायचं आहे, थोडंसं काम बाकी आहे, तो काम करतो आहे. आईचा जीव थोडा पुन्हा खरं, अरे बघ ना सूर्य किती वर आला, आता अंग तापायला लागलं, हे अंगण देखील गरम झालं, तर डोक्याला ऊन लागतं आहे, बाळ आत ये ना, थांब गाई, थोडंसं राहिलं. तिसऱ्यांदा पुन्हा आईने कळवायला सांगितलं, आता एकदम चिडून पडला, अगं गप बस, घरात त्रास येते, थोडंसं राहिलं, करू दे मला. चिडून पडला आहे बघ, अजून थोडा वेळ गेला. आणि अचानक लक्षात गेलं की त्याचं मूल 1.5-2 वर्षाचं मूल त्या उन्हात अंगणात बसलेलं आहे खाली, आणि त्या अंगणात खाली बसल्यामुळे त्याला चटके लागले, ते ऊन लागलं आणि ते मूल जोरात रडायला लागलं, जोरात भोकायला बसलं मुलाने.
आणि एकदम बघितला हातात काम करता मुलं रडतं. अंगणात बसवलं म्हणा, कोणी बसवलं याला? त्याने हाताचा सामान खाली टाकला, पटकन उठला, त्या मुलाला उचललं, सावलीत नेलं, हातात ते वाचलं केकडं ते काय ते सगळं टाकून दिलं, उठला, तर मुलाला उचललं, सावलीत नेलं. ओरडला, कोणी ठेवलं लेकराला एवढं होणार? आई म्हणाली, मी ठेवलं. तर अशा का? तुला कळावं, तुला तुझं मूल उन्हात बघून जसं तुझा जीव तुटला, हाताला काम सोडून तू मुलाला घ्यायला उठला, तुला जसा तुझा मुलाला उन्हात बघून जीव तुटला तसा माझा मुलगा उन्हात बघून माझा जीव तुटतो आहे, हे तुझ्या लक्षात आणावं म्हणून त्याला मी उन्हात ठेवून दिला. तुला माझ्या वेदनाने कळलं. तुझं मुलं उन्हात बसलं, लागली तुला कळवा आला, उठला हाताचं काम सोडून त्या मुलाला उचलण्यासाठी. तुला तुझा मुद्दाबद्दल कळवाळा, मलाही माझ्या लेकराचा कळवाळा येतो आहे. एवढं ऊन तापलं आहे, मग माझी वेदना तुला कळावी म्हणून मी तुला त्याला उन्हात ठेवलं. ती जगन्माता ही तेच म्हणते आहे तुम्हाला. अरे किती वेळ उन्हात राहणार, किती वेळ या संसारात उन्हात तापणार. आता माझ्याकडे परत आहे, पण तू त्या सुतारासारखं हाताचं काम सोडायला तयार नाही. आणि मग ते काम सोडण्यासाठी ती अशी कधी लीला करेल, अशी कधी परिस्थिती उभी करेल, मग तुम्हाला हाताचं काम सोडून तिथे पळावं लागेल. का? ती बोलवते, ती बोलते, बाळा तू खूप झाला खेळ संसारामध्ये, आता ऊन तापलं आहे, तू परत ये. ते तुम्हाला बोलवते आहे. आम्ही काय करतो? संसारात रमतो. संसार चांगला वाईट गोष्टी आम्हाला कळतं आहे, पण वळत नाही आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण तरी वैराग्यानं जागृत झाल्यामुळे आम्ही पुन्हा आमची स्थिती त्या शेणातल्या किड्यासारखी होते. एकदा मी आश्रमात गुरुमानचे कुठे शेणाने लिपत होतो, गायच्या शेणाने लिपत होतो. संपत आलं होतं, थोडंसं 2 फुटाचं काम बाकी राहिलं. तेवढ्या 2 मुली, 2 शिक्षिका होत्या. त्याने बघितलं आम्ही हाताने लिपतो, त्याला स्वामी राहू द्या, आम्ही लिपून देतो. म्हटलं बेटी 2 फुटाची जागा उरली आहे, तेवढ्यासाठी तुम्ही कुठे हात भरता? आम्ही हात धुवू, तुम्ही हात भरा, बसा 2 मिनटं, आता होऊन जाईल. पण तुम्हाला मी एक गंमत दाखवतो, ती बघत बसा, आम्ही आमचं काम करून घेतो. तर दोघांना विचार पडला, काय गंमत दाखवत आहे स्वामी? त्या गायीच्या शेणामध्ये एक मोरपंखी रंगाचा किडा होता. आता म्हणजे शेतकरी आहात, आसपास शेतामध्ये बघा, गायीच्या शेणामध्ये काय मोरपंखी रंगाचा छानसा किडा असतो. आणि तो किडा त्या शेणातून बाहेर काढला, त्याला स्वच्छ पाण्याने धुतला आणि त्याला कोरड्या जागेवर ठेवून दिला. आणि म्हटलं याच्याकडे बघत बसा. त्याला कळे ना की याच्याकडे काय बघण्यासारखं आहे. तर बघत होता, तो किडा उडाला आणि पुन्हा शेणातून पडला. मग त्यात पुन्हा बाहेर काढलं, पुन्हा स्वच्छ पाण्याने धुतलं, पुन्हा कोरड्या जागेवर ठेवलं, पुन्हा तो उडून शेणात पडला. काय करणार? त्याला ते स्वच्छ पाणी नको आहे, त्याला कोरडी जागा नको आहे, त्याला काय आवडतंय? शेणच आवडत आहे. तुमची स्थिती अशी नाही ना, हे तुम्हाला विचार करायचा आहे. पुन्हा पुन्हा त्याच संसारात तुम्ही पडताय, त्या क्षणामध्ये पुन्हा पुन्हा पडताय. आणि म्हणून संत कळवळून सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय पडतं? आता मला आम्ही तर महाराज बघा, आमच्या सगळ्यांच्या हातात माळा आहे, बघतोय सगळ्यांच्या हातात माळा आहे, हातात माळा आहे. माळेमध्ये मन आहे की नाही तुमचं तुम्ही बघून घ्यायचं. आम्ही करतोय. तर दुर्गा सप्तशतीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पहिलाच श्लोक आहे. देव आणि असुराचं 100 वर्ष युद्ध चाललं. 100 वर्ष पहिला श्लोक आहे 2ऱ्या अध्यायाचा, की देव आणि असुरांचा, इंद्र आणि महिषासुराचा 100 वर्ष युद्ध चाललं. आणि त्या युद्धामध्ये देवाचा पराजय झाला. 100 वर्ष. आता मला एक सांगा, तुम्ही रोज 1 तास माळा करत असाल, रोज 1 तास, म्हणजे महिन्याचे किती? 30 तास, म्हणजे 2.5 दिवस. वर्षाचे किती?
जास्तीत जास्त 30 दिवस, बरोबर. 24 दिवस तसे करून दे. मग या हिशोबाने 100 वर्ष व्हायला तुमचे किती जन्म जातील हो? त्या गणित म्हणून बघा, ते 100 वर्ष युद्ध चाललं. आता तुमच्या हातात माळा आहे किंवा तुम्ही सत्संग ऐकत आहात, तर आता 1 तासासाठी तुमच्या मनामध्ये युद्ध सुरू झालं आहे महिषासुराशी. हे महिषासुराचं युद्ध तुमच्या 24 तास नाही चालू, तास 2 तास चालतं. मग रोज तास 2 तासाच्या हिशोबाने महिन्याचे 30 तास, वर्षाचे 360, म्हणजे 15 दिवस. म्हणजे संपूर्ण वर्षाचा हिशोब केला तर तुमच्यामध्ये युद्ध फक्त 15 दिवस चाललं हो. मग या 15 दिवसाच्या हिशोबाने 100 वर्ष पूर्ण व्हायला किती जन्म जातील? विचार करा. का वेळ वाया घालता? काय नको त्या पंचायती करत बसता. तो पाण्याचा दुकानदार देखील नरेंद्र मोदीने काय केलं पाहिजे आणि याने काय केलं पाहिजे चर्चा करत बसतो. अरे मुलांना भजन कर ना, ते करणारे करताय, तुला काय करायचं? त्याला स्वतःला काही येत नाही, त्याला नीट पान देखील करता येत नसेल, लावता येत नसेल. तर चहाच्या हॉटेलवाला त्या चहा देखील नीट व्यवस्थित करता येत असेल, पण नरेंद्र मोदीने काय केलं पाहिजे, सरकारने काय केलं पाहिजे याची तो चर्चा करत बसेल. कशा वेळ वाया घालवतात? आहे त्या वेळेचा सत्व खरंच शिका ना. म्हणून संत म्हणतात श्वासे श्वासे दत्त नाम. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर जप झाला पाहिजे. आता माळा इतका जप पुरेसा नाही आहे, हेही जरुरी आहे, आम्ही याला नाही म्हणत नाही आहे, पण हा पुरेसा नाही. जप एवढा झाला पाहिजे की तुमचा एक श्वास म्हणजे एक जप झाला पाहिजे. तर मग ते रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आता अजून तुझा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग सुरू झाला नाही. आता फक्त तास 2 तास होतो आहे युद्ध, जो रात्रंदिन व्हायला वेळ आहे. काय म्हणला मावला तुकाराम माऊली, ह्या युद्धामध्ये एवढा संघर्ष आहे, रात्रंदिन युद्ध करायचं आहे. आणि या युद्धामध्ये बाहेरूनच आक्रमण होतं असं नाही. तुमच्या शेजारचे भांडण झालं, शेतारून का घराशेजारी किंवा दुसऱ्याशी का बसमध्ये ट्रेनमध्ये, ते बाहेरून आक्रमण होतं. पण तुमच्या जीवनामध्ये हे फक्त युद्ध बाहेरचं नाही, आतमध्ये देखील युद्ध होतं, आतमध्ये. आणि हे आतमध्ये युद्ध समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपला वेळ कुठं वाया जातो, कसा वाया जातो? पुढं म्हटलेलं आहे की त्या महिषासुराने इंद्राला युद्धात हरवलं. तिथं इंद्रासाठी पुरंदर शब्द वापरला आहे. पुरंदर दुसऱ्या अध्यायामध्ये. पुरंदर म्हणजे काय? जो आपल्या विषय भोगाने वासनेने या दिलेल्या शरीराचा सदुपयोग करत नाही तो पुरंदर. ईश्वराने शरीर दिलेले आहे भजनासाठी, तपस्येसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी. आणि या शरीराचा उपयोग जे विषय भोगात होत असेल, या शरीरात मिळालेली शक्ती, एनर्जी ज्या विषय भोगात खर्च होत असेल, तो स्वाभाविक आहे की महिषासुराचं आक्रमण होईल. आणि मग त्या युद्धामध्ये महिषासुर जिंकतो. युद्ध चालू आहे, कधी महिषासुर कधी इंद्र, कधी महिषासुर कधी इंद्र, रोज पहाटे बदलत राहतं. जर तुम्ही खरोखर साधनेकडे वळाला असाल तर खरोखर तुम्हाला अध्यात्माची गोडी लागली असेल, तर खरोखर तुम्हाला ही मनात तीव्र ओढ लागली असेल, याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्तीची तडफड सुरू झाली असेल, मग तुम्ही जर हात बघाल तर लक्षात येतं एक एक क्षणाक्षणाला देव आणि असुराचं युद्ध आतमध्ये चालू आहे. म्हणजे नेमकं काय? दुर्गा सप्तशतीत म्हटलेलं आहे त्या महिषासुराने स्वर्गाचं राज्य जिंकलं. त्याने इंद्राला, सूर्याला, अग्नीला सगळ्यांना स्वर्गातून हाकून दिलं आणि त्यांचे जे अधिकार होते ते अधिकार आपल्या ताब्यात घेतले, स्वतःकडे घेतले. हा श्लोक दुर्गा सप्तशतीत दिलेला आहे की त्याने सगळे अधिकार आपल्या स्वतःकडे घेतले. आता स्वर्गात काय घडलं ते पाहायला तुम्ही गेला नाही, आम्ही गेलो नाही. ऋषीने सांगितलं, ठीक आहे सांगितलं ऋषीने. तुमच्या आमच्या जीवनात काय घडतं, तुमच्या आमच्या जीवनात काय घडतं हे समजून घ्यायचं. उदाहरणार्थ डोळे, त्याने आपण हे सगळं पाहतो आहे.
शास्त्र असं म्हणतं या डोळ्यावर सूर्याची सत्ता आहे. त्या प्रकाश असेल तर आपल्याला पाहता येतं, प्रकाश आहे म्हणून पाहता येतं. म्हणून या डोळ्यांवर सूर्य भगवंताचं अधिष्ठान आहे, सूर्याची सत्ता चालते. हे शास्त्रात दिलेलं आहे. जर तुमच्या डोळ्यावर सूर्याची सत्ता चालत असेल तर तुम्ही काय कराल? मंदिरात जाल, ज्ञानोबा तुकाराम सांगत म्हणाल सुंदरचं ध्यान विटेवरी, तुम्ही ती सुंदर साजेरी मूर्ती बघत बसाल, तुम्ही ज्ञानशील वाचत बसाल, तुम्ही तुकारामच्या गाथा वाचत बसाल, तुम्ही रामायण महाभारत गीता वाचाल, कारण डोळ्यावर सूर्याची सत्ता आहे. आणि ज्यावेळी महिषासुराचं आक्रमण होतं आणि ज्यावेळी महिषासुर त्या सूर्याला हाकून लावतो आणि त्याची सत्ता डोळ्यावर येऊन बसते त्यावेळी तुम्हाला टी व्ही पाहावासा वाटतो. ज्यावेळी समजा तुम्ही टी व्हीचा पाहावासा वाटला तर समजून घ्या आता तुमच्या डोळ्यावर महिषासूर बसला. आता तुमच्या डोळ्यात महिषासूर येऊन बसला आहे. तुम्ही महाभारतात कथा वाचलेली आहे, ऐकलेली असेल. की त्या दुःशासनाने द्रौपदीचा वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वजण तुमच्या शब्दकोशात जेवढ्या काही शिव्या असतील, अपशब्द असतील तेवढे त्या दुःशासनासाठी वापरणार. काय केलं दुःशासनाने? द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, लज्जास्पद घाणेरडं कृत्य केलं, घृणास्पद. चीड येते ऐकून तुम्हाला. खरं प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. त्या दुःशासनाने ते फक्त एकदाच वस्त्रहरण केलं, फक्त एकदा, आणि तरी तो कायमचा बदनाम झालेला आहे. तुम्ही तुमच्या हाताने नाही पण तुमच्या डोळ्यांनी किती वेळा वस्त्रहरण केलं स्वतःला विचारा. कारण तुम्हाला जर वस्त्रहरण केलं नसतं तर टी व्ही समोर तुम्ही 5 मिनिटे बसू शकला नसता. काय पाहता टी व्हीवर? अंगावर वस्त्रधरण नाही अशा अर्धनग्न स्त्रिया पाहतायत ना, त्या हिरोनीच पाहतायत ना. ज्यावेळेस तुम्ही टी व्हीवर सिनेमावर त्या अर्धनग्न स्त्रियांना पाहता, त्या हिरोईन पाहतात, तर समजा तुमच्या डोळ्यामध्ये आता दुःशासन येऊन बसलेला आहे. मग त्या दुःशासनाला शिव्या देण्याचा तुम्हाला काहीही नैतिक अधिकार नाही. तर हाताने ओढलं, तुम्ही डोळ्याने ओढतात. काय फरक आहे? हा महिषासूर सूर्याचा अधिकार ज्यावेळी स्वतःकडे घेतो त्यावेळी हे डोळे सिनेमा पाहिला, टी व्ही पाहिला, मग सिनेमाचे मॅगझिन पाहिला किंवा परिस्थितीकडे वाकड्या नजरेने पाहायला आतुर होतात. जोपर्यंत या डोळ्यात सूर्याची सत्ता असेल तो मंदिरात दर्शनाला जाईल, संतांच्या दर्शनाला जाईल, तो गीता वाचेल, रामायण वाचेल. या डोळ्याला दिलेल्या शक्तीचा तो उपयोग करेल. शास्त्र असं म्हणतं हे बोलणारी जीभ, या बोलणाऱ्या जिभेवर अग्निदेवतेचा अधिकार आहे. अग्निदेवतेचा जोपर्यंत या बोलणाऱ्याच्या जिभेवर अग्निदेवतेचा अधिकार असेल तोपर्यंत तुमच्या तोंडून भगवंताचं स्मरण होईल. हरी बोला भांडता, हरी बोला काढता, उठता बसता हरी बोला, हरी हरी बोला नातरी बोला, व्यर्थ गलबला करू नका. तोंडाने जय जय रामकृष्ण होईल, हरी ओम नमः शिवाय, शिव चिदंबरम, जो काही तुम्ही जप करत असाल तुझ्या तुम्ही प्रेमाने बोला. तर दुःख दूर व्हावं. त्याला वेदनाची एक गोष्ट असेल, त्याचं काही नुकसान झालं असेल, घरात कोणी मेल असेल, त्याचं दुःख दूर व्हावं म्हणून तुम्ही प्रेमाने त्या सांत्वना द्याल. तुमच्या तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी चांगले शब्द बाहेर पडले तर समजा तुमच्या जिभेवर अग्निदेवतेचा अधिकार आहे. आणि दुर्गा सप्तशतीत सांगितलेलं आहे, आम्ही सांगत नाही आहे. पण ज्यावेळी तो महिषासूर आक्रमण करतो आणि त्या अग्निदेवतेचा अधिकार आपल्यावर घेतो, ज्यावेळी तुमच्या जिभेवर
तो महिषासूर येऊन बसेल तर देवाचं नाव नाही शिव्याचे सर्वत्र सुरू होईल. आमच्या किती संन्यासी ग्रसपणे आम्ही त्यांच्या बाबतीत एकच वाक्य म्हणायचो की यांच्या तोंडातून दोन गोष्टी बाहेर पडतात. आता सिगरेटचा धूर बाहेर पडतो त्याच्या शिव्या बाहेर पडतात. दुसरे बाहेरच पडत नाही तोंडातून. महिषासूर बसलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात मुख नव्हे सर्पाचे ते बेळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. मुख नव्हे सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. ज्यावेळी तुमची अशी जिव्हा होईल दुसरा दुखवण्यासाठी, दुसरा टोचून बोलण्यासाठी, दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी, ज्यावेळी तुमच्या तोंडातून कटू वचनं बाहेर पडतील त्यावेळी समजा तुमच्या जिभेवर आता महिषासूर येऊन बसलेला आहे. आणि हे तुम्ही बघतात थोडं बदलतं थोड्या वेळात. आता मंदिरात जे रामकृष्णाकडे शेचर करा बाहेर आला कोणाची काय बनले फटका किती बोलून पडला झालं. आता अग्निदेवता होती आता महिषासूर चालला. पुन्हा महिषासूर गेला अग्निदेवता आली. दर क्षणाक्षणाला युद्ध चालत राहील. शास्त्र असं म्हणतं खाणाऱ्या जिभेवर. आता गंमत बघा ईश्वराची मोठी कृपा आहे सगळ्यांवर आपल्या सगळ्यांवर. पाहण्यासाठी दोन डोळे दिले आहेत काम एकच आहे पाहण्याचं. ऐकण्यासाठी दोन कान दिलेले आहेत काम एकच आहे ऐकण्याचं. श्वास घेण्यासाठी दोन नाकुड्या दिल्या आहेत काम एकच आहे श्वास घ्यायचं. चालण्यासाठी दोन पाय दिलेले आहेत काम करण्यासाठी दोन हात दिले आहेत. तसं बोलण्यासाठी दोन जिव्हा दिल्या असतं तर काय झालं असतं. एकच जीभ आहे तरी संसारात एवढी भांडणं आहेत. घराघरात भांडणं आहेत. एक जीभ आहे तरी. या नियमाने दोन डोळे दोन हात दोन काळ या नियमाने ज्या दोन जिव्हा दिल्या अशा बोलण्यासाठी तर अर्धा संसार असाच जुळून गेला असता. आणि तसंच खाण्यासाठी की दोन जिव्हा. आज एका जिभेचे लाड पुरे करता करता नाके न येतात. तेव्हा सांजी त्याला काय करतात पोट भरण्यासाठी किती मेहनत करावी लागते. खोटं बोलतात तुम्ही. पोट भरण्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही. तुम्ही जेवढे कष्ट करताय त्या 50% कमी कष्टात तुमचं पोट भरतं. बाकीचे 50% जिभेच्या लाडासही होतात. मग रोज काय मुगाची डाळ वरण खायचं. मग पत्ता कोबी पाहिजे. मग महाग असेल तरी मग फ्लावर पाहिजे. मग आंबे आणायचे आहेत. अरे खूप दिवस झाले भजी खाल्ली. भजी खायला माहीत नाही आहे आम्ही म्हणत नाही. खूप दिवस झाले भजी खाल्ली नाही. ठीक आहे बरं झालं आठवलं खूप दिवस झाले भजी खाल्ली नाही. पण हेही आठवना की आतापर्यंत इतक्या वेळा भजी खाल्ली ती कुठं गेली ते काय नाही आठवत. कुठे ती भजी खाल्ली होती ना कधीतरी ते नाही आठवत. इतक्या वेळा भजी खाल्ली लहानपणापासून. खूप दिवस झाले भजी खाल्ली नाही आठवत. आता ईश्वराची कृपा समजा. बोलण्यासाठी दोन जिव्हा आणि खाण्यासाठी दोन जिव्हा असत्या तर काय हाल झाले असते तुमचं. तर उलटं काम केलं. एका जिभेवर दोन कामं टाकून दिली तरी संसारात एवढी दुःख आहेत. जीभ एकच आहे काम दोन आहेत खाण्याचं पण आणि बोलण्याचं पण. कारण म्हणजे नियमाप्रमाणे दोन डोळे दोन कान दोन हात तसे बोलण्यासाठी दोन आणि खाण्यासाठी दोन चार जिभा पाहिजे होत्या. हाल झाले संसार असा संपला असता. आपसात मारामारी करून संपला. बोलण्यासाठी दोन नाही खाण्यासाठी एकच जीभ. आणि त्या एका जीभीचे लाड पुरे करता करता हा नाकी न येत आहे. ज्यावेळी तुला सात्विक आहार घ्यावा असं वाटेल त्यावेळी समजा तुमच्या जिभेवर वरुण देवता बसलेली आहे. आणि ज्यावेळी तो महिषासूर आक्रमण करतो आणि जिभेवर स्वतः ताबा घेतो त्यावेळी मग कांद्याची भजी खाशी वाटते. त्यावेळी मग सात्विक भोजन नको वाटतं. काही लोक मांस मच्छी खातात. मांस मच्छी खाणं पाप की पुण्य याची चर्चा आम्ही करत नाही. त्याची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाचं आपलं डोकं आहे विचार आहे. फक्त एक विचार करा. तुम्ही खेडेगावात राहतात. गाय म्हशी पाहिल्या असतील. गाय म्हशी पाणी पितात. कसे पितात ओठाने. कुत्रा किंवा मांजर पाणी किंवा दूध कसं पितं जिभेने. जिभेने पाणी पितं. कुत्रा असो मांजर असो वाघ सिंह असो हे सगळे प्राणी
जिभेने पाणी पितात. गाय, म्हैस, घोडा हे सगळे प्राणी ओठाने पाणी पितात. म्हणजे मांसाहारी पशु जे आहेत, जेवढे जेवढे मांसाहारी पशु आहेत ते जिभेने पाणी पितात. आणि जेवढे जेवढे शाकाहारी पशु आहेत, गाय, म्हैस, बैल, घोडा, ते ओठाने पाणी पितात. आता तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही कसे पाणी पिता? भांड्यामध्ये पाणी पिऊन चाटतात जिभेने? नाही ना. मग तुम्ही जर जिभेने पाणी पित नाही तर याचा सरळ अर्थ आहे की ईश्वराने तुमच्या शरीराची रचना शाकाहारीसाठी केलेली आहे, मांसाहारीसाठी नाही. पाप पुण्याच्या गोष्टी सोडा, आपल्या शरीर रचनेचा विचार करा. खाली तुमचे दात, गाय, म्हैस, घोड्याचे दात सारखे आहेत. तुम्हाला सुळाने दिल्या आहेत का? तुम्हाला सुळे असे मोठमोठे नाही ना. त्या मांसाहारी पशुंना सुळे असतात, कारण त्यांना शिकार पकडायचे असते दातामध्ये. तुम्हाला नाही घेत. म्हणजे तुमची दाताची रचना देखील शाकाहारासाठी आहे. तुमची आतड्याची रचना, भोजन पाचवण्याची रचना, शरीरातल्याची रचना तुम्ही डॉक्टरांना विचारला तर हेच सांगतील की आपल्या शरीरामध्ये जे रसायन तयार होतो, ज्याला डॉक्टरी भाषा एन्झाईम्स म्हणतात, पाचन द्रव्य, ते सगळं शाकाहारासाठी आहे, मांसाहारासाठी नाही. म्हणजे मनुष्याच्या शरीराची रचना मुळात ईश्वराने शाकाहारासाठी केलेली आहे. आणि तरी तो मांसाहार करतो आहे, याचा सरळ सरळ अर्थ तो ईश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध जात आहे. आणि त्या ईश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन त्याला जो पुण्य समजत असेल तर त्या बुद्धीला धन्यवाद काय सांगणार. ज्यावेळी जिभेला काही भरडसरतं खावंसं वाटेल, समजा या जिभेवर आता महिषासुर बसलेला आहे. वायू देण्याचा अधिकार कानावर आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला कानाने सत्संग ऐकावासा वाटेल म्हणून आमचे ऋषी मुनी प्रार्थना करते, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. आमच्या कानावर चांगले विचार येऊ देत, आमच्या कानावर सुविचार येऊ देत, आमच्या कानावर कल्याणकारी, आमच्या मंगल करणारे शब्द येऊ देत. ऋषी मुनी प्रार्थना करतात, ओम भद्रं. भद्र म्हणजे कल्याण करणारं, ज्याने आमच्या जीवनाचं कल्याण होऊन असे शब्द आमच्या कानावर येऊ देत. ज्यावेळी तुमचे कान अशासाठी आतुर होतील की कानावर दोन चांगले शब्द पडावेत, त्यावेळी तुमच्या कानावर वायू देतेचा अधिकार आहे. आणि ज्यावेळी तुमचे कान कोणाची निंदा ऐकण्याची आसुसलेली असतील तर समजा आता तो महिषासुर येऊन बसला आहे आतमध्ये. महिषासुर येऊन बसलेला. आता हे करणे लोकांना निंदा ऐकण्यात एवढा रस का असतो? कोण सांगणारा कोणी असो, त्याचा आवाज किती भसाडा का असे ना, किती कर्णकर्कश कठोर असू दे आवाज त्याचा, कसाही असू दे, तरी निंदा ऐकायची वाटते. ते काही तो खूप शास्त्रीय गायन गाते निंदा करताना, ते काही खूप सुरेल आवाज तो निंदा करत नाही आहे, वाटलेल्या शब्दात निंदा करतो, तरी ती ऐकावीशी वाटते. काय ऐकतात निंदा? निंदा ऐकण्याचं एकच कारण असं, तुम्ही स्वतःची कल्पना करून घेतात की ह्या निंदा जे होत्या ना तसं मी नाही, तशी मी नाही, मी चांगली आहे, मी चांगला आहे. निंदा करण्याचा अर्थ तुम्ही तुझा अहंकार वाढवता, स्वतःला चांगले समजून घ्यायचा प्रयत्न करतात, दुसरा वाईट आहे समजून घ्यायचा प्रयत्न करतात, आणि म्हणून तुम्हाला निंदा ऐकावीशी वाटते. निंदा दुसऱ्याचे ऐकणं म्हणजे आपण त्याच्यापेक्षा खूप चांगले आहोत असा स्वतः समज करून घेणं आहे. हा अहंकार तुम्हाला ईश्वरापासून दूर ठेवतो. पण संत तुकडोजी आपल्याकडे म्हणतात, संत तुलसीदास म्हणतात, मोह सम को न कुटिल खल कामी. तुकाराम म्हणतात, नामदेव म्हणतात, पतित पार नाम ऐकू तुझ्या दारा, मी पतित आहे. संत स्वतःकडे लहानपण घेतात, सगळे दोष कबूल करतात. मोह सम, माझ्यासारखा कोण कुठे खरं कामी. आणि तुम्ही लोक दुसऱ्याकडे बोट सांगतात, मोनी म्हणत तो सम, तुझ्यासारखा कोण कुठे कोण कामे, कपटी आहे, दुष्ट आहे, असा आहे तसा आहे, दुसऱ्याकडे बोट दाखवतात. आणि संत लोक स्वतःकडे बोट दाखवतात. रामदास पण म्हणतात, अचपळ म्हण माझे नावरते आवरिता.
तर स्वतःच्या मनात दोष शोधतात. निंदा ऐकणं सगळ्यात मोठं पाप आहे. त्याने तुम्ही ईश्वरापासून फार फार दूर जाणार आहात. कारण त्या तुमचा अहंकार वाढवतो. ज्यावेळी तुम्हाला त्या कानाने तुम्हाला भजन ऐकावंसं वाटेल, सत्संग प्रवचन ऐकावंसं वाटेल, कल्याणकारीच्या शब्द ऐकावेसे वाटतील, वेद मंत्र ऐकावेसे वाटतील, तुमच्या कानावर आता वायू देण्याचा अधिकार आहे. हा महिषासूर त्यावेळी आक्रमण करतो, त्यावेळी तुम्हाला कोणती निंदा ऐकावीशी वाटेल, सिनेमाचे गाणे ऐकावेसे वाटतील, लावणे ऐकावेसे वाटतील, तमाशातल्या समजा आता तुमच्या कानावर महिषासूर बसलेला आहे. या हातावर इंद्राची सत्ता आहे. या हाताने तुम्हाला दान करावं असं वाटलं तर समजा हातावर इंद्राची सत्ता आहे. दुसरा द्यावं असं वाटणं ही इंद्राची सत्ता आहे. आणि ज्यावेळी त्या हातावर महिषासूर बसतो तर तो दुसरा हातात हिसकून घ्यायला तयार असतो. आता दुसऱ्या हातात हिसकून घेतलं तर समजा तुमच्या हातावर आता महिषासूर आलेला आहे. तुमच्या हाताने कोणाला मदत करण्यासाठी कोणाचे हात पुढे झाले, कोणी अडचण दूर करण्यासाठी, कोणते दुःख दूर करण्यासाठी, तर तुमच्या हातावर इंद्राची सत्ता आहे. त्या कोणाच्या गळ्यात दाबण्यासाठी हात पुढे देईल, कोणा थप्पड मारण्यासाठी हात उचलला जाईल, तर मारा मारण्यासाठी तुमचा हात उचलला जाईल, तर समजा तुमच्या हातावर आता महिषासूर बसलेला आहे. प्रत्येक इंद्रियावर दुर्गा शब्दाचे तर फक्त एकच शब्द दिला आहे, सुरेंद्र आज्ञा निलेंद्र यवसा वरुण सत्य, की त्या महिषासूरने या सगळ्या देवतांचा अधिकार आपल्याकडे घेतला. ते स्वर्गात घडलं असेल, आपला तिकडे नाही बघायचं, आपल्याकडसाठी बघायचं. ते आपल्यावर त्या महिषासूर आक्रमण झालं तर तो काय काय उद्योग करतो, प्रत्येक गोष्टीचा त्याने यमाचा अधिकार आपल्याकडे घेतला. यमाचा अधिकार काय, तो मृत्यू देवता आहे. तर एखाद्या राजाने महिषासूरला थकड वागायचे ठरलं तर कोणाने तो मृत्यूदंड देईल, चढवायला फाशीवर, आम्हाला अपशब्द बोला, शिव्या दिला, मारा याला, टांगा टुंगात नाही. सगळ्या देवतांचा आपापले अधिकार आहेत. ते अधिकार महिषासूर आपल्याकडे घेतो आणि त्या क्षणी तुम्ही राक्षस प्रवृत्तीचे होतात. एक लक्षात ठेवा, भगवान कृष्ण गीतेत सांगतो की प्रत्येक माणसाचं रचना सत्व रज तमाने केलेली आहे. प्रत्येकामध्ये सत्व आहे, रज आहे, तम आहे. फक्त कुठला कुरघोडी करेल ते महत्वाचं आहे. कृपा कोणाचं कोणी समजू नका की मी भजन करतो, मी पंढरीच्या वारीला जातो म्हणून मी खूप चांगला आहे, मी सात्विक आहे. खूप लोकांना पटकन स्वतःला हब्बप्पा म्हणून गेला, सवय पडून गेली. स्वतः कीर्तन करायला आलं ते झालं तो हब्बप्पा. नाही, स्वतः म्हणून घेऊ नका आणि लोकांनाही सांगू नका हब्बप्पा. सोपं नाही असे फक्त पारायण होणार. ठीक आहे, कीर्तन काय पडलं ना, ठीक आहे म्हणून घ्यायला. तुमचा स्वभाव सत्वरजतम प्रत्येकामध्ये आहे. आणि कोणत्या क्षणी तुमची वृत्ती सात्विक होईल, कोणत्या क्षणी रजोगुणी होईल, कोणत्या क्षणी तमोगुणी होईल हे तुम्हाला कळत नाही. कारण ते आपल्यामध्ये एकमेकाला कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. गीतेच्या 14 अध्याय आहेत. माऊलींनी पण छान सांगितले, वाचा. दासबोधूंनी सांगितले, माऊलींनी सांगितले, एकनाथांनी सांगितलेलं आहे. होतं काय त्यामुळे एखादी सात्विक व्यक्ती अशी काही गुन्हा करून बसेल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही की हा एवढा माणूस असा का वागला. मग तुम्ही त्याची निंदा करा, टीका करणार, ठीक आहे, निंदा करा, टीका करा, स्वाभाविक येते. हा विचार करा की तो असा का वागला. आणि एखादी व्यक्ती अगदी वाईट असेल, तुम्ही कल्पना करू शकता काय पाहिजे ते असं काहीतरी चांगलं काम करून देईल, तर तुम्हाला आश्चर्यात धक्का बसायला की असं एवढं चांगलं काम कसं काय केलं, तिला अशी बुद्धी कसं काय झाली. त्यावेळी तिचा सत्वगुण प्रभावशाली होता. आणि हे सत्वरजतमाचं युद्ध तुमच्या आत सतत चालू आहे. हे रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग आहे. क्षणात सत्व, क्षणात रज, क्षणात तम. आता नीट लक्षात घ्या. कीर्तनकार प्रवचनकार तुम्हाला सांगतात राक्षस म्हणजे तमोगुणी नाही, चुकीचं आहे. तमोगुण हा एक आळस आहे, नेत्र आहे, काही न करण्याची प्रवृत्ती आहे. सत्वामध्ये देखील
काही न करण्याची ताकद नाही, काही करण्याची ताकद नाही आहे. नीट लक्षात घ्या, विषय थोडा कठीण वाटेल. सत्व रज तम. तमगुण अगदी आळशी आहे, आळसू आहे, तो निद्रा पसंत करले पडला आहे. सात्विक गुण खूप चांगला आहे, पण सात्विक गुणामध्ये कार्यशक्ती नाही आहे काय करण्याची. कार्यशक्ती फक्त रजोगुणात आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनासाठी. हा इथं महिषासूर दाखवलेला आहे. हा महिषासूर नेमकं काय आहे? इंद्र आणि महिषासूर या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, हे आणि नीट समजून घ्या. आम्ही टी व्ही बघून पुराणातले वर्णन ऐकून आमच्या डोक्यात असं बसलेलं आहे की राक्षसांच्या दोन सुळे असतील, खूप मोठं तोंड असेल, तो माणसं मारून खात असेल. कारण पुराणात तसं वर्णन आहे, टी व्हीवर तसे दाखवतात. आता आम्हाला सांगा, खरोखर राक्षसाचं तोंड एवढं भयंकर मोठं असतं, एवढे मोठे सुळे असते? त्याला अलीकडच्या भाषेमध्ये जीन्स म्हणतात. रक्ताचा एक घटक जीन्स अलीकडे शास्त्र. कृष्ण आणि कंस मामा भाचे होते आणि कृष्ण शब्दाचा अर्थ होतो तो दुसरा आपल्याकडे आकर्षून घेतो. तो एवढा सुंदर आहे की ज्याची नजर आपल्याकडे आकर्षून घेतो. मग कृष्ण जर एवढा सुंदर आहे तर त्याचा मामा एवढा भयंकर कसा असेल? राक्षसी काया नाही. जो राक्षस भयंकर काया समजून बसलेला आहे, राक्षसी भयंकर काया नाही, ही रजतमाची माया आहे, ही स्वार्थाची माया आहे, काया नाही. राक्षस म्हणजे भयंकर आकृती नाही. कारण बिभीषण रावणाचाच भाऊ होता. हिरण्यकश्यप हिरण्याच्या ऋषीच्याच घरी जन्माला आले होते. जर हिरण्यकश्यप जो खूप भयंकर राक्षस असेल, भयंकर त्याची मोठी काया होती, त्याचा पुत्र प्रल्हाद आता नाजूक बाळ आहे, तो कसा नसता? नाही, हा गैरसमज आहे तुमचा. हिरण्यकश्यप म्हणजे भयंकर मोठा तोंड, एवढं दाढा, त्या डोक्यात शिंग. नाही, मूर्खपणा सगळा. ती आकृती नाही. राक्षस आकृती नाही, राक्षस कृती आहे. ज्यावेळी तुम्ही दुसरा कोणाला अन्याय करतात, ती तुमची कृती ही राक्षसी कृती आहे. ती पुतना ती सुंदर विषयात आली, ती कृष्णाला घ्यायला अंगावर घेतलं, स्तनपान केलं, त्याला विष लावलं. मग दुसऱ्याला मारण्यासाठी केलेली कृती ही पुतना आहे. होतात कोणी अन्नामध्ये विष टाकून देतो, कोणी उपाशीच होतं. तुमची कृती ही राक्षसी वृत्ती आहे, आकृती नाही. ती वृत्ती आहे, स्वभाव आहे. तो आकार नाही, तो संस्कार आहे. राक्षसा एक आकार नाही आहे, एक संस्कार आहे. तुम्ही ज्यावेळी कोणाला खूप दुखवतात, वाटेल तसं बोलतात, तो तुमचा संस्कार. दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी प्रयत्न करतात. केवढं नुकसान? आज दुपारी गंमत जेवायला बसतो, मग काही खाता नाही, जेवढं हवं तेवढं खाऊन झालं. त्यानं सोनी थोडं ते नाही, तुम्हाला आवडणारे आम्ही सांगतो. ते तुमच्या आवश्यकतेपेक्षा तुम्ही एक पोळी जास्ती खाल्ली, याचा अर्थ होतो तुम्ही कोणाच्या तरी तोंडातली एक पोळी हिसकून घेतली. तुम्ही जर एक पोळी कमी खाल्ली असती, आवश्यक थोडीच खाल्ली असती, तर गरिबाला एक पोळी मिळाली असती. तुमचे जर पैसे आहे म्हणून तुम्ही खरेदी करू शकतात. आम्ही आमच्या पैशाने घरात खरेदी करून आणलं असाल, पण तुम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक खरेदी केली म्हणून बाजारात भाव वाढले, म्हणून त्या गरिबाला तो गहू स्वस्त मिळत नाही आहे. तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक आहे तेवढंच खाल्लं असतं तर तुम्ही थोडे गहू कमी आणले असे, प्रत्येकाच्या घरात थोडं गहू कमी आले असे, तर गव्हाचा भाव कमी जास्त त्या गरिबाला विकत घेता आला असता. विसरू नका. बघा, कृष्णाचे शब्द सांगतो आहे, ज्यावेळी तुम्ही एक पोळी जास्ती खाता आवश्यकतेपेक्षा, त्यावेळी तुम्ही कोणाचा गरिबाच्या तोंडातली पोळी हिसकावून घेतलेली आहे. ही राक्षसी वृत्ती आहे. तो भयंकर आकार नाही आहे, ती आकृती आहे. सत्व रजतम. हा रजोगुण ज्यावेळी तमोगुणाशी जोडला जातो त्यावेळी ती राक्षसी वृत्ती होते. आणि हा रजोगुण ज्यावेळी सत्वगुणाशी जोडला जातो त्यावेळी तो इंद्र होतो. इंद्र आणि महिषासूर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, अर्धा प्रकाश.
एकाच मध्ये दोन बाजू आहे. रज जर सत्वगुणाखाली जोडला गेला तर ते देव प्रवृत्ती, हा रजगुण तमोगुणाकडे वळाला ते राक्षस वृत्ती. कार्य करण्याची शक्ती ही रजोगुणात आहे, सत्वगुणामध्ये कार्य होत नाही. रामायणात तुम्ही ऐकलं असेल की विश्वामित्र दशरथाकडे गेला. विषय कठीण होईल पण समजून घ्यायचं असा करता का तुम्हाला खरोखर साधना करून जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्ही साधनेत काय चुका करतो तेही कळायला पाहिजे. विश्वामित्र गेला आहे दशरथाकडे की माझ्या यज्ञामध्ये राक्षस विध्वंस करतात, विघ्न आणतात, म्हणून मला हे राम आणि लक्ष्मणची जोडी तू दे. दशरथ नाही म्हणतो, शेवटी देतो. आणि रामायणात पुढे सांगितलेली गंमत की त्या राम आणि लक्ष्मणाला धनुष्य विद्या विश्वामित्राने शिकवली. धनुष्य विद्या राम लक्ष्मणाला येत नव्हती. सगळं शस्त्रास्त्राचं ज्ञान विश्वामित्रानं दिलं राम लक्ष्मणाला. याचा अर्थ काय होतो तर विश्वामित्र धनुष्य विद्येचा निपुण असला पाहिजे. तर विश्वामित्र त्याला सगळं शस्त्रास्त्राचं ज्ञान होतं, मग सगळं त्याचं ज्ञान त्याच्याकडे होतं. तो युद्ध निपुण होता, धनुर्विद्याचा धनुर्धर होता. मग त्याच्या युद्धाची रक्षा त्याने का नाही करून घेतली? कशासाठी गेला राम लक्ष्मणाला घ्यायला? स्वतःच करून घ्यायची होती ना. नाही करू शकत का? कोण तो ज्या सात्विक स्थितीत आता आहे तो ब्रह्मर्षी झालेला आहे. सात्विक व्यक्ती ज्ञानदान करू शकते, कर्म करू शकत नाही, कृती करू शकत नाही, तो युद्ध करू शकणार नाही. जर राक्षस जर आले असे विश्वामित्राकडे हात जोडून महाराज आम्हाला धनुष्यविद्या शिकायची आहे तर विश्वामित्र त्यांनी शिकून दिले. ते आले नाहीत. का आले नाहीत? नम्रता नाही म्हणून आले नाहीत. तुम्ही अनेक वेळा अनेक सत्पुरुषापासून, अनेक ज्ञानी पुरुषापासून तुमच्या अहंकारामुळे ज्ञानापासून वंचित राहतात. तुम्ही कधी नम्रतेने जात नाही. बघा कृष्णही म्हणतो गीतेमध्ये की हे अर्जुन की तुला जर काही ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञान प्राप्तीसाठी काय करायला लागेल? तद्विद्धी परिपादेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षते ज्ञानम ज्ञानाम तत्वदर्शना. तद्विद्धी प्रणिपातेन हात जोडून पृथ्वीशी वृत्ती हातामध्ये दर्भ घेऊन मी गवताच तुच्छ आहे, मी तुझ्या शरणी आलेलो आहे, हात जोडून प्रार्थना केली तर कुठून आपलं ज्ञान प्राप्त करता येतं. मलाही माहिती, मला सगळं कळतं, मला सगळं येतं, मग मला काय ऐकायची गरज आहे? नाही. जे ज्ञान तुझ्या आचरणात येत नाही ते ज्ञान ज्ञानच नाही आहे. हे देखील गीते दुर्गा सप्तशतीमध्ये हे देखील आलेलं आहे. तर सुरत ऋषी पहिल्या अध्यायात त्या मेघस ऋषीला म्हणतो की हा वैश्य मी, आम्हाला सगळं कळतं आहे. ऋषी म्हणतो नाही, काही कळत नाही. तुमचं जो जे ज्ञान, जे संसारिक ज्ञान आहे, मुलाबाळा कसा जीव घालायचा, त्यांना लहान मोठं करायचं, हे संसारिक ज्ञान आहे. आणि संसारिक ज्ञान पशुपक्ष्यांना देखील असतं. गाय देखील त्याच्या वासराला पाचते, चिमणी देखील त्यांच्या पिलाला भरवतात. तुमच्याकडून वेगळं ज्ञान कोणतं आलं? हे जे संसारिक ज्ञान आहे याला संत कधी ज्ञान समजत नाही. त्यांची ज्ञानाची व्याख्या एकच, जे ज्ञान तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाईल, ज्या ज्ञानावर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होऊ शकेल, ईश्वर काय हे समजू शकेल, ते खरं ज्ञान. बाकी सगळे अज्ञान आहे. माऊलीने 13 वाद्यामध्ये खूप सुंदर वर्णन केले अज्ञानाचं. खूप छान आहे भाषा, 13 वाद्य आहे. अज्ञान म्हणजे काय? आणि स्वतः खूप मला हा विषय करतो, ते विषय करतो. संत काय म्हणतात? अनंत शास्त्र बहुलाश विद्या. खूप शास्त्र आहे, खूप विद्या आहे. अनंत शास्त्र बहुलाश विद्या है अल्पकालो. वेळ थोडा आहे तुमच्याजवळ. किती किती शास्त्राचा अभ्यास करणार, किती किती विद्या संपादन करणार, मोठं नावलौकिक होणार, पण पुढं काय? पुढं काय हा प्रश्न. एक बाई पायलट झाली. एका संताकडे गेली मोठा अभिमानाने, महाराज मी पायलट झाली, मी 10,000 फुटावर विमान उडवलं. संतांनी झालं बरं, मग पुढं काय? पुढं म्हणजे काय? मग मी दुसऱ्या दिवशी 15,000 फुटावर विमान उडवलं. संतान पुन्हा केलं, पुढं ती चिडली. मग मी आतापर्यंत कोणी पुरुषांनी उडवलं नाही, मी 30,000 फुटावर विमान उडवलं. संतांनी केलं, पुढं
आता ही बाई चिडली, हे काय बोलतंय पुढं पुढं. एवढंच ज्याचा की पुन्हा जमण्याला आली की नाही. तू 10,000 15,000 20,000 30,000 उड आकाशात, पण शेवटी जमण्याला आली की नाही. तुम्ही सगळे सफळतेच्या मागे लागतात. जीवन सफळतेसाठी नाही, सार्थकतेसाठी आहे. जीवन सार्थक व्हावं म्हणून जीवन आहे. मनुष्य सफळ होण्यासाठी नाही. तुमची सगळी धडपड सफळ होण्यासाठी आहे. मला एवढे मार्क पडले पाहिजे, मला मेडिकलला जायचं पाहिजे, मेडिकल असे मिळाले जसं की जीवन धन सफळ झालं. का सफळ झालं? तो डॉक्टर सुखी आहे का? विचार कर डॉक्टरला. तर अजून पैसे पाहिजे, त्याला अजून पैसे पाहिजेत. का पाहिजे? शंकराचार्याला कोणी विचारलं, कोण दरिद्री? तुम्ही दरिद्राची व्याख्या काय? तुम्हाला असं वाटतं ज्याच्याकडे पैसे नाही, खायला काही नाही, गरीब आहे, तो दरिद्री. संत त्याला दरिद्री म्हणत नाही. संत काय म्हणतात? यस्य विशाल तृष्णा को वा दरिद्रा, को वा दरिद्रा. कोण दरिद्री आहे? कोण भिकारी आहे? यस्य विशाल तृष्णा, ज्याची तृष्णा विशाल आहे. आम्ही फक्त कथा ऐकतो. भागवत महाभारतामध्ये कंस आहे कृष्णाचा मामा. आणि महाभारतात दिलेला आहे कंसाला 2 पत्नी होत्या. खरं सांगू तुम्हाला सगळ्यांना पण 2 बायका आहेत. घरी जाऊन भांडू नका, आधी ऐकून घ्या. हो गाय गैरसमज नको. कोणत्या 2 बायका? कंसाच्या 2 बायकाचं नाव आहे, आम्ही नाही ठेवलेली, तिथंच दिले शास्त्रामध्ये. एक आहे अस्ती. अस्ती म्हणजे आहे. अस्ती शब्दाचा अर्थ आहे, अस्ती. आणि दुसरीचे नाव आहे प्राप्ती. आणि ही नावं महाभारतात बाकडात दिलेली आहेत. कंसाच्या 2 बायका आहेत, एक अस्ती आणि एक प्राप्ती. आता तुम्ही विचार करा, माझ्या 10 बिघा जमीन आहे, ही अस्ती. अजून 5 बिघा जमीन विकत घ्यायची, ही प्राप्ती. कंस कुठे आहे? जात आहे. तो मेला नाही, तो मेला नाही अजून. माझ्या बँकमध्ये 5 लाखाचा आहे, तो 10 लाखाचा न्यायचा आहे. अस्ती आहे आणि प्राप्ती अजून पाहिजे. तर डॉक्टर त्या लोकांचे शोषण करतो. अस्ती आणि प्राप्ती आत कंस बसलेला आहे. हे राक्षस वृत्ती बाहेर नाही, आत आहे. को वा दरिद्रा यस्य विशाल तृष्णा. आणि सगळं तुम्ही करून करणार काय? मग सफळ व्हायचं आहे. आणि सफळतामध्ये काय? एक विचार करा. तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे? पण बाहेर तुम्ही वाचत नसेल. 20-25 वर्षापूर्वी ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते हे देखील तुम्हाला सांगता येणार नाही. अब ब्रिटनच्या सोडा 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र मुख्यमंत्री नाव देखील तुम्हाला आठवणार नाही. 15 वर्षी कोण मुख्यमंत्री होतात ते तुम्हाला माहिती नाही. मुलगा पळतो, मला ऑलिम्पिकमध्ये जायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची नाव तर तुम्हाला माहिती आहेत का? हो नाही. भारतीय प्रधानमंत्र्यांची नाव अगदी पहिल्यापासून आतापर्यंत सांगता येईल पटपट? नाही सांगता येणार. त्यावेळी आठवता विसरून नाही गेलं तो भूतकाळ संपला. कुठल्याही सफळ व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती नाही. आणि ज्याने जीवनात सफळतेकडे कधी लक्षात दिलं नाही, जीवन सार्थक करण्याकडे प्रयत्न केला, त्यांची सगळ्यांची तुम्हाला नाव माहिती आहे. तुम्हाला ज्ञानेश्वराचं माहिती आहे, तुम्हाला गोरा कुंभार माहिती आहे, तुम्हाला जनाबाई माहिती आहे. पण गोरा कुंभाराच्या काळात कोण राजा होता ते तुम्हाला माहिती नाही. रामायणामध्ये दिलेलं आहे सीता स्वयंवर. त्या सीता स्वयंवराला खूप राजे होते एवढं दिलेलं आहे, एकाही राजाचं नाव दिलेलं नाही. आणि त्या रामायणामध्ये शबरीचं नाव आहे. शबरीचं नाव आहे, राजांची नावं नाही. तुमची सगळी धडपड जीवनाची, जीवन सफळ कसं होईल याच्याकडे आहे. जीवन सार्थक कसं होईल इकडे तुम्ही लक्ष देत नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा टच करणे पडतात. पुनरपी जननम पुनरपी म्हणून. कारण या जन्मात सफलता मिळाली नाही तर पुढच्या जन्मात तुझी आश ठेवा. या जन्मात सफलता मिळाली तर ते टिकवण्यासाठी प्रयत्न कराल. एक क्षणभर अहंकाराशिवाय सफळतेमध्ये काही नाही. एक नशा आहे. मग असे म्हणालो 25 वर्षापूर्वी ब्रिटनची प्रधानमंत्री मार्गारेट थेचर, तिचं नाव मार्गारेट थेचर. सगळ्या जगात त्याचा एक धाक होता. त्याला पोलादी महिला म्हणून नावाजलं गेलं. पोलादी महिला एक काळ होता की त्याचं नाव ऐकलं की पोलादी महिला ब्रिटनची प्रधानमंत्री. कुठल्या देशात गेले की एवढा दबदबा होता.
प्रधानमंत्री पद गेलं. कोणातरी मंत्र्याला कोणतरी विचारलं, अहो मंत्री साहेब, तुमच्या जीवनात सगळ्यात दुःखद घटना कोणती असते हो? त्या मंत्र्याने छान उत्तर दिलं, आमचं नाव पुढे ज्यावेळी भूतपूर्व लागतो ना, ते सगळं दुःख असतं. ते भूतपूर्व मंत्री, भूतपूर्व आमदार, भूतपूर्व खासदार, भूतपूर्व शब्द लागला त्यावेळेस सगळ्यात जास्त दुःख होतं. ते भूतपूर्व मंत्री, प्रधानमंत्री, वय वाढत गेला. एक मुलगा, एक मुलगी. मुला आणि मुलगी आपल्याला व्यवसायात मग्न आहेत, पैसे कमवण्यात मग्न आहेत, त्यांना आईकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. ती म्हणते मुलाला, मुलीला, अरे कमीत कमी नाताच्या सुट्टीत 8 दिवस तरी माझ्याजवळ या, आपण 8 दिवस तरी एकत्र राहू. मुलाला वेळ नाही, मुलीला वेळ नाही. आणि शेवटी तिचा खूप मोठा बंगला, तिचा तो खायला उठायचा. एवढ्या मोठ्या बंगल्यात ती आणि तिथे एक मोलकरी कामवाली बाई, नोकराली, दोघंच होत्या. तो बंगला त्याला नकोसा वाटायला, एवढा भूत बंगला सगळा, एवढा बंगला काय करू मी एवढा. आणि शेवटी ते एका छोट्याशा हॉटेलमध्ये, ते 5 स्टार नाही, साध्या एका हॉटेलमध्ये एक छोटीशी खोली घेऊन राहिली. आणि त्यात तिचं शरीर सुटलं, त्यात ते शरीर सुटलं. काय मिळालं, काय मिळालं? आणि आज ज्याने विश्वाला पकडायचा प्रयत्न केला ते मातीत मिळालेले आहेत. दुर्योधन गेलेल्या कृष्णाकडे त्या नारायणी सेना मिळवली. काय मिळालं दुर्योधनला? गेला मातीत. ज्याने विश्वनाथाला पकडलेला आहे तो तरुण गेलेला आहे. तुमची धडपड विश्वाला पकडण्याचं आहे. डॉक्टर व्हायचे, मुलाला डॉक्टर करायचे, प्रोफेसर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, एवढे लाख करायचे, करोडो कमवायचे आहेत. विश्वाला पकडणारे सगळे मातीत मिळून गेले आहेत. ज्याने विश्वनाथाला पकडलं त्याने त्याच्या जीवाचं कल्याण करून घेतलं. काय होते मीराबाईजवळ? मीराबाईच्या नवऱ्याचं नाव देखील तुम्हाला सांगता येणार नाही. तो सम्राट होता, राजा होता. माहिती आहे मीराबाईच्या नवऱ्याचं नाव काय? नाही माहिती. मीराबाईचं नाव माहिती, कारण त्याने विश्वनाथाला पकडलं. जीवनाची सार्थकता विश्वनाथाला पकडण्यात आहे. सफलतेने तुम्हाला ते थोडा काही दिवस अहंकाराशिवाय एक मनोरुग्णता, एक मनाला आनंद, मी असं आहे, मी मंत्री झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी गावचा नगराध्यक्ष झालो, मी अमुक झालो, मी तमुक झालो, मी एवढे पैसे कमवले. थोड्या दिवसाचे चालणार नाही, पुढचं आयुष्य काय? संत म्हणतात या सफलतेकडे नाही, जीवनाच्या सार्थकतेकडे लक्षात द्या. म्हणजे सार्थकता कशी? सतत वर्तमान. पुन्हा सांगतो, मी विचारत, हा जो रजोगुण आहे, हा रजोगुण ज्या सत्वगुणाकडे वळाला तर ते देव प्रवृत्ती. हा रजोगुण प्रमुख गुणाकडे वळाला तर ती राक्षस वृत्ती. इंद्र आणि महिषासूर हे 2 वेगळ्या वस्तू नाहीत. म्हटला रजोगुण कुठं वळाला तिकडे आहे. आणि मग आपसामध्ये युद्ध सुरू होतं. तुम्हाला सकाळी एक सांगतो, तुम्ही खरोखर काही साधना करत असतात, खरं तुम्हाला या रसन द्यायचं असेल, तेव्हा सगळ्यात मोठा बाधक तुमचा अहंकार होणार आहे. मी दुसऱ्यापेक्षा चांगला आहे हा भ्रम तुला घातक ठरणार आहे. एक लक्षात ठेवा. समजा या ठिकाणी वरती चढण्यासाठी बाहेर एक शिडी केलेली आहे. खाली 10 फूट खोल खड्डा खदला, तिथे शिडी तिथपर्यंत नेली. आता नीट चित्र डोळ्या पुढे आलं. 10 फूट खोल खड्डा आहे, तिथून शिडी सुरू होते, जमिनीपर्यंत येते, जेव्हा वरती जाते थेट छतापर्यंत. 3 माणसं 3 ठिकाणी उभी आहेत. एक सगळ्यात खालच्या पायरीवर उभा आहे, जे खड्ड्यात आहे, सगळ्यात खालच्या पायरीवर उभा आहे. एक जमिनीच्या पायरीवर उभा आहे आणि एक सगळ्यात वरच्या पायरीवर उभा आहे. पण सज्जनो, जोपर्यंत पायरीवर उभे आहात तोपर्यंत पडण्याचा धोका आहे. तोपर्यंत पडण्याचा धोका आहे. अहंकार करू नका, इतरांपेक्षा मी चांगला, आणि निष्ठा ठेवली, शरणागती असेल, सगळ्यात खालचा पायरीवरचा माणूस देखील छतावर जाऊ शकतो त्याचा वाला टाकू गेला. सगळ्यात खालचा पायरीवरचा माणूस छतावर जाऊ शकतो त्याचा वाला टाकू गेला, वाल वृषी झाला. आणि सगळ्यात वरच्या पायरीवरचा माणूस खाली पडू शकतो त्याचा विश्वामित्र पडला, अडकला. कोणालाही तुच्छ समजू नका. तुमचा पुढचा विचार करता मी कुठं आहे.
कोणाचं भजन किती आहे, कोणाचा जप किती आहे, त्याला काय अनुभव येते, मग त्याला काही ईश्वराचा दृष्टांत झाला का, कशाला पाहिजे पंचायती. तुम्ही तुमच्या पुढे बघा. साधक लोकांना हा खूप अवगुण असतो. एका गुरु शिष्य तुला काय रे, मग त्याला अनुभव आला, मग गुरु म्हणतात याला अनुभव आला, मग शिष्य म्हणतात गुरुजी याच्यात जास्त कृपा आहे, माझ्यावर नाही. हे सगळ्यांना कृपा आहे. तुम्ही तुमच्या योग्यतेप्रमाणे पात्रतेपणे मिळणार. कसली धडपड करताय तुम्ही आयुष्यामध्ये. आमच्याकडे एक मुलगा आला, त्याला मला असं करायचं आहे आणि ते पैसे कळवण्यासाठी तो थोडा वाईट मार्गाला जायला होता. त्याने निर्णय केला होता की मला हे असं काय, मला एवढे पैसे कमवायचे आहेत, मी असा निर्णय केलेला आहे. आणि आम्ही स्पष्ट झालं, स्वामीजी तुम्ही मला सरळ सांगणार की हा वाईट मार्ग आहे, तो असं करू नको, वाईट आहे. मी तुमचा उपदेश ऐकायला आलो नाही, पण तरी मला मनात सांगायचं म्हणून सांगितलं. मला ठीक आहे बाबा, ऐकून घेतो, आम्ही तुला उपदेश करत पण नाही, फक्त तुला एक सांगतो, एक प्रश्नाचे उत्तर दे. आई तुझा हा लोटा उचल, आमच्यासमोर तांब्या पाणी उचल, त्या तलावावर जा, भरून आण, समोर तापी नदी वाहते ते जाऊन भरून आण, आणि इथून सुरत जवळ जाय ते जाऊन समुद्राजवळ जा, भरून आण. किती पाणी आणशील रे, किती पाणी आणणार, जेवढा लोट आहे तेवढा. तलावामध्ये थोडं पाणी आहे, नदीमध्ये खूप पाणी आहे, समुद्रात खूप पाणी आहे असेल, तू किती पाणी आणणार, जेवढा तुझा लोटा आहे तेवढं आणणार आहे. तुम्ही प्रत्येक क्षण तुझा लोटा घेऊन आलेला आहात, उगाच जीवाच्या आकांताकडून धडपड करता आहात, मुखासाठी वेळ घालवत आहात. 5 गोष्टी, धन, आरोग्य, आयुष्य, संतान आणि विद्या, या 5 गोष्टी तुमच्या मागच्या जन्माशी संबंधित आहेत, त्याप्रमाणेच मिळणार आहेत. अगदी झोपडपट्टीला मुलगा विद्वान होऊ शकतो आणि कलेक्टरचा मुलगा चपरासी होण्याचा लायकीचा नसतो. विद्या मागच्या जन्माशी संबंधित आहे. आगे रोज काजू बदाम खाऊन देखील पापाच्या पित्यासारखा असा राहील. आणि ते भिकारी येतात मागणारे, पुढे जातात, त्या भिकारी माजुरी झाले, त्यांनी खाण्यापिणं नको, त्यांना पैसे असतात, पुढे लोक जे मिळते खाऊन घ्यायचे. जे बाशी खाले तुमची तब्येत बिघडते, ते बाशी खाऊन देखील भिकारी टणटणीत राहतो, तुम्ही बिघडता तब्येत. आरोग्य, विद्या, आरोग्य, संतान. हा सकाळच्या बाबांना मोठा गैरसमज की आम्ही संताला जन्म देतो. मग कोणाकडे एकच का, कोणाकडे संतानच नाही. मग डॉक्टर रिपोर्ट करतात, पती पत्नी रिपोर्ट दोघांचा पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणजे दोघांच्या बरोबर आहे, आणि तरी संतान होत नाही. का होत नाही, उत्तर नाही आहे. कोणाला अख्खी क्रिकेटची टीम असते, कोणाला 2च असतात. संतान, धन, तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आम्हाला हेच तुम्हाला लोकांना आश्चर्य वाटतं. ज्या ज्यावेळी तुम्हाला जीवनात काही दुःख येतं तर तुमचं एकच ओरड असते, जे नशिबात आहे ते भोगावं लागेल. इथं हात काढण्याचा एक मोठा रस्ता आहे, वेळ मला सांगून नंतर, पण एवढं का म्हणता ना, जे नशिबात आहे ते भोगावं लागेल. पण तुमच्या नशिबात जे दुःख आहे ते भोगल्यावर तुला सुटका नाही. आणि तुम्ही कोणीही दुःख प्राप्तीसाठी थोडाही प्रयत्न करत नाही. कोण जातात पातात पिशवी घेऊन, मी दुःख घेऊन येतो म्हणून नाही. तुम्ही दुःखापासून दूर पडायचा प्रयत्न करता, दुःख प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, आणि तरी दुःख तुमच्या वाटेला येतो, कारण ते तुमच्या नशिबात आहे, भोगावं लागणार आहे. मग जे दुःख तुमच्या नशिबात आहे, तुम्ही किती टाळायचा प्रयत्न केला, ते प्राप्तीसाठी काही केलं नाही तरी दुःख तुमच्या वाटायला येतं. ते जे सुख तुमच्या नशिबात आहे ते सुख देखील तुमच्या दारशी येणार आहे. का धडपडता, का वेळ वाया घालवता. नशिबात असं दुःख भोगावं लागतं, तर नशिबात असलेलं सुख देखील भोगावं लागेल, ते देखील सुटणार नाही, ते देखील मिळेल तुम्हाला आपोआप. तर तुम्ही सगळी तुमची शक्ती त्या सुखप्राप्तीसाठी धडपड करत राहता. आमच्या नशिबात भोजन आहे, आम्ही तुलना सांगतो,
भगवंताच्या कृपेने कधी आमची इच्छा झाली का नाही जेवायचं तर आम्ही जेवणार नाही. नाही आता बेसिक नाही, भूक नाही आहे तर नाही जेवायचं. आम्ही ठरवलं जेवायचं नाही तर आम्ही जेवणार नाही. पण जेवायची इच्छा असेल अगदी हिमालयाच्या जंगलात देखील, तिथं आसपास वस्ती नाही 50 किलोमीटरमध्ये, तिथे देखील जेवलेलो आहोत. भेटली ती भगवती. आम्ही आमचा अनुभव सांगतो. नशिबात आहे ते मिळणार आहे, ते जाणार नाही आहे. काय धडपड, काय एवढे वेळ वाया घालतात तुम्ही. त्याचा नशिबात जे आहे, नशिबात असेल तर मातीचं सोनं होऊन जाईल. आणि नशिबात साथ दिली नाही त्या सोनाची माती होईल. तुम्ही सगळी धडपड, पैसे कमवणार, सुख कमवणार, सुखासाठी धडपड चाललेली आहे. दुःख नको आहे तुम्हाला, समजू शकतो आम्ही, पण तुम्हाला हे कळत नाही की आम्ही त्यात वेळ किती वाया घालवतो. 5 गोष्टी: संतान, धन, आरोग्य, विद्या आणि काय काय सांगितलं? संतान, धन, आरोग्य, विद्या आणि आयुष्य. डॉक्टर तुम्हाला जगवत नाही. आयुष्य संपल्यानंतर डॉक्टर काही करू शकणार नाही. ज्या सुषेण वैद्याने मेलेला लक्ष्मणाला संजीवनी बुटी मागून जिवंत केलं, तो सुषेण वैद्य कुठे आहे? तो खाली जिवंत राहिला. ज्या लंकेमध्ये शोधायला आहे. हा तो एवढा ज्ञानी होता, एवढा मोठा वैद्य होता की वेळेला लक्ष्मणाला उठून बसवलं, तो का मेला? ज्या मृत्यूंचा महामंत्र तुम्ही जप करतात, महाराज ह्या ऐकून त्याला मृत्यू जप करा, हरकत नाही, मी तर म्हणत नाही करू नका. पण तो मृत्यूंचा महामंत्र मंत्र देणारा मार्कंड ऋषी कुठे आहे? मृत्यूचा अटळ आहे, स्वीकारून घ्यावा लागतो. आयुष्य निश्चित आहे, त्यात क्षणाचाही बदल करता येत नाही. एका माणसाला एक राक्षस प्रसन्न झाला. त्याचा मी गप्प बसणार नाही, काम दिलं पाहिजे. ठीक आहे, मला बंगला पाहिजे, बांधून दिला पटकन. बोला मला एवढं पैसे पाहिजे, आणून दिला. मला हे पाहिजे, फटफट आणून द्यायचा. मी जर रिकामावर राहिलो तुला खाऊन जाईल. आता मी त्याला काम सांगू जाऊन थकला, हे पाहिजे ते पाहिजे सगळं आणून ठेवलं. राक्षस म्हणतो आता सांग. विचार पडला, हा गप्पा बसला, मला खायचा धमकी देतोय. एक काम कर, तर ब्रह्मदेवाकडे जा आणि त्या सांग की माझ्या आयुष्यात एक दिवस वाढून दे. गेला ब्रह्मदेवाकडे, परत आला. ब्रह्मदेवाला सांगितलं तुझ्या आयुष्यात एक दिवस तुला वाढून मिळणार नाही, तेवढं आहे तेवढं. बरं ठीक आहे, पुन्हा परत जा आणि ब्रह्मदेवाला सांग की माझ्या आयुष्यात एक दिवस कमी करून दे. जेवढं आयुष्य आहे तू माझ्या लाटावर लिहिलं त्यापेक्षा एक दिवस कमी करून दे. गेला, पुन्हा परत आला. ब्रह्मदेव म्हणाला तेही होणार नाही, जेवढं लिहिलं आहे तेवढंच तुला आयुष्य भोगायचं आहे, एक दिवस कमी होणार नाही. असं म्हणा ब्रह्मदेव, उचल लाठी, मग तू कोण मला खाणारा? ब्रह्मदेव माझे एक दिवस कमी करू शकत नाही, तुम्हाला काय धमकी देतोय? खाऊन देईल पळतो. गोष्ट नाही सांगा ते. म्हणता ही मुलीची पत्रिका मंगळाची आहे म्हणून नवरा मेला, काय मूर्खपणा. त्याच्या आयुष्यात त्याच्या पत्रिकेवर आलो म्हणे, त्या मंगळावर आलो म्हणे आणि चालू समजतात. मग मंगळाची पत्रिका मिळवण्याकरता त्या मुलीला नको त्या मुलाशी लग्न करावं होतं. आमच्या ओळखीची मुलगी MA झालेली, हायस्कूल टीचर, तिला मंगळ होता. मला पाहुणे मंगळाची पत्रिका पाहिजे, मुलगा मंगळाचा पाहिजे. त्या स्वतःमध्ये 12वी नापास पडते लग्न करून दिलं. तर धड दुकान करायची अक्कल नव्हती. मुलगी आयुष्यभर दुःखी झाली. आम्ही पाहिजे ओळखतो त्या मुलीला. कसा चक्कर लावून ठेवला तर मंगळाने तिचं आयुष्य वाढणार आहे, कमी होणार आहे. काय विचार कल्पना करून बसला? तुमचं आयुष्य निश्चित आहे. 5 गोष्टी निश्चित घेऊन राहिला आणि ह्या ज्या गोष्टी निश्चित आहेत तर मग याचा मागं धावण्यात असताना नाही, जे आहे ते स्वीकारून घ्या. तुम्ही दुःखी का होता? कारण तुम्ही काही गोष्टी स्वीकारून चालत नाही. जर काही गोष्टी स्वीकारून चालला तर दुःख कसलंच नाही आहे. तुम्हाला थंडी वाजली, स्वेटर नाही, बरोबर थंडी वाजते आहे, स्वेटर नाही म्हणून तुम्ही दुःखी होतात. थंडी आम्हाला पण वाजते, पण आम्हाला स्वेटर हवा इच्छाच लागत नाही. असलं तर ठीक आहे, असलं नसलं ठीक आहे. थंडी वाजली, शरीरच आमचं नाही आहे. मला थंडी वाजली का नाही वाजली काय खबर. साधं गोष्ट सांगतो. तुम्ही बाजारात जातात, वांगे बटाटे टमाटे आणतात
आम्हाला भाव माहिती ना, आम्ही 35 वर्ष झाली संसार सोडून ग्रहस्थाश्रम सोडून, तर बाजारात कधी गेलो नाही भाज्या घ्यायला, तर आम्हाला भाज्यांचे भाव माहिती नाहीत. पण तरी एक अंदाज आहे की कांदे बटाटे वांगी फार महाग नसतील, बरोबर ना ते. मग तुम्ही वांगी आणली 10 रुपये किलो, अर्धा किलो आणली 10 रुपयाची, जे काय नसेल. घरी आला, वांगा चिरलं, त्याच्यात सडकं निघालं, आतून कीड निघालं, ते काय होईल, तोंड वाकडं खराब नाही करा, तोंड वाकडं चकचक निघालं, तोंड फेकून द्या. आंबे आणतात, वांग्यापेक्षा आंबे महाग आहेत ना, नक्कीच खरं ना, कारण आम्ही लोक आणतात, खाऊ घालतात, खाऊन घेतो. आंबे महाग आहेत. तुम्ही आणलेल्या आंब्यातला अर्धा भाग टरफली आणि कोया खाता, फेकून देतात ना, का खाऊन जातात, फेकून देतात. एवढे महाग आंबे आणून त्याचा अर्धा भाग टरफली आणि कोया फेकून देतात, तरी तुमचं तोंड वाकडं होत नाही, ते फेकून द्यावं लागलं. केलं कधी वाकडं नाही का? तुम्ही स्वीकारून चाललेलं आहात की आम्ही पैसे आंब्याच्या रसासाठी दिलेले आहे, हे फेकायचं आहे, ते फेकायचं आहे, तुम्हाला माहिती आहे म्हणून त्याचं दुःख होत नाही. वांग सडकन निघावं ही तुमची अपेक्षा नसते, म्हणून ते स्वस्त वांग सडकन निघाले तरी मला दुःख होतो. तुम्ही काही स्वीकारत नाही म्हणून दुःखी होता. जीवनाच्या सगळ्या गोष्टी स्वीकारून चालल्यात, कसलं दुःख नाही आहे. दुःख फक्त तुझं मनापर्यंत, मनाला अनुकूल आलं, स्वीकारलं तर बरं वाटलं, नाही दुःखी झाला. तुमच्या हातात काय आहे? ह्या जगाचे संचालन करणं तुमच्या हातात नाही आहे. बघा म्हणत तेच सांगतो अर्जुनाला, तू कोण मारणारा, कोण मरणारं, तुझ्या हातात तुम्ही दिले सगळे सुटी देतं ना. पण तुम्ही असा गैरसमज करून बसलेला आहात, ते सगळं आम्हाला करायचं आहे आणि म्हणून दुःखी होतात. आणि म्हणून कृष्ण एकच वाक्यात कृष्णा अर्जुना सांगतो, तुला सुखी व्हायचं असेल एकच लक्षात ठेव, निमित्त मात्र भव सगळ्यासाठी. प्रत्येक कार्याला मी फक्त निमित्त आहे असं तुम्ही काम कर. आणि एका परिवारात गेलो, त्या माणसाने बोलत, त्याला समजे माझ्या घरी पायाला बोला चहाला गेलो. ती बाई खूप उदास बसली. ती नरम, त्याला काय झालं बघा ना, ते आपली ती तुमची चुलत बहीण मुलाच्या लग्नाचे कपडे घ्यायला गेली बाजारात, मला बोलवलं देखील नाही. तसं काय गेलं बोलवलं मिळतं म्हणून मी दुःखी. तुम्हाला हे काय कळेल की तुम्ही त्यामध्ये वेळ वाया करणार. तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगू, तुम्हाला खरंच वेळ पाहिजे असेल तर बाळवट व्हा. तुम्ही हुशार आहे म्हणून तुम्हाला वेळ मिळत नाही. हो, तुम्हाला भाजी चांगली आहे, त्या बाजार घेऊन या, 2-3 दिवस सारख्या भाज्या आणा, हलक्या खराब भाज्या. बायको म्हणे तुम्हाला धड बाजार करते बघा का, मी चालली घेतो मी तप करतो द्या. मी आहे तुला कपड्याची परीक्षा सांगितलं, माझ्यावर गेला, तुमचा वेळ वाया घालायला. चल आम्हाला सोनते दाखवणे, तू हुशार आहे, तुला भावता कर, चल आमच्याबरोबर. काय मोठेपणा मिळतो, आम्ही नाही म्हणतो व्यवहारामध्ये मोठेपणा मिळतो, वेळ वाया घालता. तुम्हाला भजनासाठी वेळ काढायचा असेल, त्या ईश्वराकडे जायचं असेल, साधा सरळ उपाय बाळगट व्हा. म्हणायला नको की तू हुशार असेल माझ्याबरोबर, ठीक आहे बाबा मला काही करते तुझा, मी घेतो मान जप करत बसतो, मी माझं भजन करतो. तुम्हाला कोणी भेटायला नाही आलं तुम्हाला माहिती हो, ते बघा ना, ती बाहेर काढून आली, तिला तिकडे परत गेली, माझ्याकडे आली पण आपल्याकडे, तोंड देखील दाखवलं नाही. मी काय बिघडलो, तुझ्या घोडं मारलो होतो. अन्याय तर बघलं ना. एक संत म्हणजे रंगवतो, त्यांच्या समाजात बोर्ड आहे, ज्या नारेश्वरला त्यांनी छान बोर्ड लिहून ठेवला आहे, आने वाले को एक सलाम. आला बाबा बैस बोलतो दोष, न आने वाले को 10 सलाम. नाही आला बा बरं झालं, थोडं मला वेळ मिळाला भजन करायला. आने वाले को एक सलाम, जाने वाले को 10. गेला बाबा, जा लवकर मी भजन करतो. बेस अजून बेस, काय काय घरून जाऊन काय करणार, बेस. अरे तुमचं वेळ वाया घालत आहे ना, बेस बेस काय करताय. आने वाले को एक सलाम, जाने वाले को 10, न आने वाले को 100 सलाम. बाबा तो आला नाही, मला भजन करायला वेळ दिला, ही तुझी मेहरबानी. तुमचं उलटं होतो, आला नाही त्याच्या शिवाय खातात, आल्याला बसवतात. का भजन करायचं ना, वेळ थोडा. मगाशी सांगितलं संत काय सांगतात, अंधशास्त्र बहुलाश्च विद्या है अल्पकालो बहुविघ्नताश्च. वेळ थोडा आहे, आता खूप विघ्न आहेत. तुम्ही ठरवलं की रोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचेन, रोज नियमाने दासबोध वाचेन, एखादी भाजूक वाचेन, हरिपाठ म्हणेन, अमुक करेन, रोज नियमाने 11 माळा करेन, 8 दिवस 15 दिवस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे.
घरात कोणतरी आजारी पडलं दवाखान्यात धावावं लागतं आहे, कोणतरी मेलं सूत्र काढलेलं आहे, पोथी वाचता येत नाही आहे, याला वेळ कुठं आहे तुला वेळ? बहुविघ्नता असं है अल्पकालो, वेळ थोडा आहे आणि तो थोडा कसा आहे बहुविघ्नता असं. रोज आंघोळ करून मी तासभर जप करत बसे माळ घेऊन, अंगात ताप भरला आहे, बिझाड पडला आहे, उठत जात नाही, कुठं आंघोळ करणार? गेला वेळ. वेळ थोडा आहे. हो, खूप विद्या आहे, खूप शास्त्र आहे, कसला कसा अभ्यास करणार, कसला कसा वेळ घालवतात, कुठं वेळ घालवत आहे, कारण तुमच्याजवळ वेळ थोडा आहे. लहानपण कसं गेलं कळालं नाही, तरुणपणाच्या संसारामध्ये हे ते का मिळव आज त्यांनी प्राप्ती तो कंस आत बसलेला, आज ते प्राप्ती वेळ गेला, आता भान होत आहे तो वेळ थोडा आहे. आणि कसा आहे है अल्पकालो बहुविघ्न नाश, त्यात खूप विघ्न आहे. कसली विघ्न आहे हे सांगतात तुकाराम. रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कसली विघ्न आहे? तुम्ही सकाळी उठलात, मंदिरात जायचं आहे, मन शांत प्रसन्न आहे, मंदिरात जाऊन भगवानाचे दर्शन करायचे आहे, रस्त्याने चाललेलं आहे आणि सिनेमाच्या घाडणारा बोर्ड दिसला, मन फटकलं, विचार तिकडे नजर गेली, कोणते हिरोचे कपूर बघितलं, मन विचलले जायला, माझा विकार आला, झाला सत्यानाश. हा बाहेरचा आघात. रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हरि ओम तत्सत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो देवांची तो ते लाभो प्राणीजात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे अलांचन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाणी सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजितो आदि मूर्ती अखंडित आणि निरंतो भजिले. विशेष योगी दृष्टादृष्टये होवावेच. एक म्हणे श्री विश्वेश्वरा